लाडके लेखनी संताचे मजवर कृपा बहुतांची प्रस्तुत प्राप्त स्थळी पवित्र स्थळी प्राप्त समय चिंतन रूपी सेवेकरता किंबहुना कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू जगन्नाथ जगन्नाथ तुकोबरा यांचा बहुतेकांच्या परिचयाचा पारमार्थिक साधनारत जीवन जगत असताना जी अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं प्रतिपादन करणारा उत्कृष्ट प्रकारचा अशा प्रकारचा अभंग आहे. विढाला विढाला अभंगावरती सूक्ष्म चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार या प्रकारे साधू संतांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झाली आपली भूमी आणि या भूमीमध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र नायकरवाडी पागीरवाडी यांच्या अथक प्रयत्नातून आपल्या गावातील माळकरी मंडळी, सप्ताह कमिटी मंडळी, भजनी मंडळी, तरुण मंडळी यांच्या हे अनमोल सहकारातून अगस्ती महाराजच्या कृपेनं, मारुतीराजच्या कृपेनं, साधू संत नायकाच्या कृपाशीर्वादातून परमसदेव परमादरणीय गुरुवर्य हिरतीपरायण तुकाराम बाबा चोखंडे यांच्या अक्षरशः मार्गदर्शनातून आपल्या परिसरातील श्रेष्ठ गायनाचार्य, श्रेष्ठ मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण महाराज मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपूर्ण होत असणार हा नामयज्ञ आणि या नामयज्ञामध्ये गुरुरे बाबांच्या प्रेमातून समस्त ग्रामस्थ मंडळी, नायकरवाडी, पागीरवाडी, भजनी मंडळ, सप्ताह कमिटी मंडळ यांच्या प्रेम भावनेतून तसेच नवनिर्वाचित सरपंच बंधू, सगळी मंडळी, तरुण मंडळी यांच्या प्रेमातून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी माझ्या वाटलेली ही आपल्या नामयज्ञातील आजच्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा आणि या सेवेच्या अनुषंगाने उपस्थित तुम्हा मायपांचा मला झालेला आदर्शनाचा लाभ नाही ना. असा आवाज करणं असा नाही येतो दरवेळेस. प्रथमतः मी माझं भाग्य समजून उपस्थित मायपांचे मी साष्टांग अभिवादन करून बरीच पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुवारी बाबाही उपस्थित आहेत. माझ्या उराले हरिभक्तीपरायण डोनर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. चोपदार आहे, विणकरी आहेत. सर्वांच्या चरणी गायनाचार्य, मृदंगाचार्य, हरिभक्तीपरायण महाराज मंडळी सर्वांचे मी साष्टांग नमन करून ज्याप्रमाणे भगवान ज्ञानोबराय, तुकोबराय, मारुतीराय मला बुद्धी येतील त्याप्रमाणे मी थोडस चिंतन करण्याचा या अभंगावरती प्रयत्न करणार आहे. आपण जाणकार मंडळी आहात. आपल्या सर्वांना विनंती आहे कीर्तन नियमाचं आपण पालन करावं. ते पालन आपण कराल अशी आशा बाळगतो आणि मायबापांना विनंती करतो एकदा प्रेमाने जय जयकार करा. सर्वजण प्रेमाने म्हणा. पुंडलिक वरदान ज्ञानदेव भगवान की बजरंगबली की धन्यवाद. सेवेकरता निवडलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू जगन्नाथ जगन्नाथ तुकोबरा यांचा 4 चरणाचा बहुतेक मंडळीच्या पाठातील अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरा साधनारत जीवन जगत असताना परमार्थामध्ये ज्यांच्या कृपेनं जी स्थिती ज्या स्थितीचा अंगीकार झाला, ज्या स्थितीचा अनुभव आला, त्या स्थितीत महाराज या अभंगातून वर्णन करत आहे. विढाला
कारण या मृत्यूलोकामध्ये जीवन जगत असताना जीवनाच्या काही अवस्था संत वाङ्मयामध्ये वर्णन केल्या. त्यामध्ये प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधत असताना परमार्थ करणाऱ्यांनाही आणि प्रपंच करणाऱ्यांनाही प्रपंचामध्ये परिवर्तन प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटतं आणि त्या दिशेनं प्रत्येकाची धावपळ आणि वाटचाल चालू असते. प्रपंचामध्ये परमार्थामध्ये प्रत्येकाला बदलाची अपेक्षा असते, परिवर्तनाची अपेक्षा असते आणि म्हणून पारमार्थिक सद्भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला, त्यांची वाटचाल त्याच दिशेने चालू असते. प्रपंचातही बदल अपेक्षित आहे आणि परमार्थात देखील बदल अपेक्षित आहे. म्हणून माझे गुरुवर म्हणायचे, आपण म्हणत असतो, अनेक लोक ओरडत असतात, परमार्थामध्ये संसारामधल्या गप्पा मारत असतात. ते गुरुवरे म्हणायचे, परिवर्तन आणि बदल त्या संदर्भात चिंतन करत असताना तुम्ही ऐकता ना सगळे, परिवर्तन आणि बदल आणि सुधारणा त्या संदर्भात चिंतन करत असताना समाजा संदर्भात शब्द प्रयोग करायचे. सुधारणा ही तरुणांमध्ये व्हायला हवी का वडीलधाऱ्यांमध्ये व्हायला हवी? तुमचं काय मत आहे बरं? किती जणांना असं वाटतं तरुणांमध्ये सुधारणा व्हायला हवी, बदल व्हायला पाहिजे? करा बरोबर मोठं वर हात करा, शिकवा आपण. 1 2 3 4 5 6 7 जण, म्हणजे एवढ्यांपैकी फक्त 7 जणांना तसं वाटतंय तरुणांमध्ये परिवर्तन व्हायला हवं, बदल व्हायला हवा. बरोबर आहे? किती जणांना असं वाटतं बरं की म्हाताऱ्यांमध्ये वडीलधाऱ्यांमध्ये बदल व्हायला हवा? करा बरोबर. बरोबर. म्हणजे या तुम्ही हात वर केले नाही अगोदर, म्हणजे या तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं. म्हणजे बहुमत कुणाच्या बाजून आहे? आणि ते बरोबर आहे बाबा. आपण म्हणतो तरुण मंडळी सुधारायला पाहिजे, पोरं सुधारायला पाहिजे. मी म्हणतो पोरं सुधारण्याच्या अगोदर मोठी माणसं सुधारणं गरजेचं आहे. यावर तुमचं काय मत आहे? मोठी माणसं सुधारणं गरजेचं आहे. जोपर्यंत मोठी सुधारत नाही तोपर्यंत पोरं सुधारत अशी तर. बरोबर आहे की नाही? चुकीचं आहे? नाही चुकत असं सांगा मला. लहान मुलं कुणाकडे बघून वागत असतात? वडीलधाऱ्यांकडे बघून वागत असतात. जर वडीलधाऱ्यांमध्ये जर सुधारणा नसेल तर तरुणांमध्ये सुधारणा कुठून होईल? मी एक ग्रामीण उदाहरण सांगतो तुम्हाला. घरामध्ये 4 मुलं आहे. किती मुलं आहे? 4 मुलं. 4चे लग्न झाले. एका ग्रस्ताला 4 मुलं, 4चे लग्न झाले. आता 4 मुलं असल्यानंतर बाया किती असतील घरात? बोला पटकन. बोला ना. हा हे बरोबर आहे. नाही बरोबर आहे. म्हातारी कोणी न घालता बाया 5 आहे. बरोबर आहे की नाही? मुलं 4 आहे पण बाया 5 आहे. 4 सुना आणि 1 सासू. बाया 5 आहे. म्हातारी हुशार होती. म्हातारीनं सगळ्या सुनांकडे कामाचं नियोजन करून दिलं होतं सगळ्यांना. आता काय काय नियोजन करून दिलं होतं ते काही सांगण्याची गरज नाही, प्रपंचातली गोष्ट आहे, तरी पण बोलून जातो मी. थोरल्या सुनाला सांगितलं होतं या सगळ्या काम नीट नेटकं करता की नाही यांच्याकडे लक्ष ठेव. 2 नंबरचीला सांगितलं तुझ्याकडे स्वयंपाकाचं काम, भाजी पोळीचं काम तुझ्याकडं. 3 नंबरचीला सांगितलं पाणी भरण्याचं काम तुझ्याकडं, म्हणजे शेतात नाही घरात. आणि शेवटचीला सांगितलं लादी शेणकूर झाडझूड लादी धुणं पुसणं हे काम तुझ्याकडं.
सासूबाईने कामं वाटून दिली होती. नेमकी 2 नंबरची स्वयंपाक करायला घेतला. भाकरी पण झाल्या, चुलीवरती भाजी टाकली, गॅसवरती टाकली. हुशार होत्या. आणि हुशार स्त्रिया भाजीमध्ये मीठ कधी टाकतात तो? सांगायचे मी प्रत्येकी 5 रुपये घेतो, पण तुम्हाला फुकट सांगतो. फुकट सांगा. भाजी शिजत आल्यानंतर मीठ टाकावं लागतं. शिजत आल्यानंतर कारण आहे त्याला. जर तुम्ही अगोदर मीठ टाकलं तर ती पाणी क्षारयुक्त होतं, आणि क्षारयुक्त झाल्यानंतर भाजी शिजण्यासाठी गॅस जास्त लागतो, एक धपली जास्त लागते. अनुभव घेऊन बघा तुम्ही. शिजत आल्यानंतर मीठ टाकावं लागतं. काय म्हणलं मी ऐकलं ते कानमान दिले. आपला विषय वेगळा. लक्षपूर्वक आहे. मला काय सांगायचं, जाणकार माणसं तुम्ही लक्षपूर्वक आहे. आमचे महाराज आम्ही येताना म्हणायचे, माझा चालला होता रणे निघता शूर न पाहे माघारे आयशा मला धीरे राखी. आता हा अभंग घ्यायचा चालला होता. म्हटलं हा पण पाठ आहे तुमच्या. म्हणजे तिथं कोण आहे ऐकायसारखी? म्हटलं नायकरवडी सारखे ऐकण्यासारखे माणसच नाही. इतकं कळतं, फक्त ते मी नाही म्हणत हो, तुम्ही मला ते नाही म्हणायचं. कळत नसतं तर एवढ्या आखे सप्ते बंद झाले. कळत नसतं हा सप्ताह चालू असता आपला. विचार कर. कळत सगळं चाललंय असं. भाजी शिजत टाकली आणि तिला काहीतरी काम निघालं. तिनं थोरल्या जाऊबाईला सांगितलं, जाऊबाई हे काम करा, भाजी शिजाली का तेवढं मीठ टाका, मला थोडं काम आहे. ती म्हटली, बाई माझ्याकडे सासूबाईनं देखरेखीचं काम दिलंय, मला बाकी दोघींकडे बघायचंय, तू तुझं बघ. तिथे 3 नंबर वालीकडे गेली. तिला सांगितलं, बाई मला थोडं काम आहे, भाजीमध्ये मीठ टाक. ती म्हटली, बाई मला माझंच पाणी भरायचं पडले, अजून लाईट जायची वेळ झाली, मी काय टाकणार नाही. 4 नंबर तिला सांगितलं, बाई अगं तू तरी, मला थोडं काम आहे, थोडं भाजीमध्ये मीठ टाक. ती म्हटली, बाई मला अजून आताशी लादी झाली, अजून मला शेणकूर करायचं, अजून झाडझूड करायची, मला वेळ भेटणार नाही. काय करावं नावेलाच होता हिचा. ती म्हटली, जाऊ दे, जे होईल ते होईल, मी तिकडनं आले मीठ टाकेन. तुम्ही ऐकताय ना, तिकडनं आले मीठ टाकेन. ती कामासाठी निघून गेली. थोरल्या जावाने विचार केला, तिच्यावर वेळ आली, उद्या आपल्यावर पण येईल, आपले काम तिने केलं पाहिजे, म्हणून ती गेली, तिने मीठ टाकलं. तिसरीला वाटलं ही आपल्या हिच्यावर वेळ आली, उद्या आपल्यावर येईल, म्हणून ही गेली, हिनं पण मीठ टाकलं. तिसरीचं तेच झालं. ती म्हटली, बाई आपल्यावर पण वेळ, ती गेली, तिने मीठ टाकलं. विनोद नाही आयुष्यपूर्वक. हिचं जेव्हा काम उरकून आलं, हिनं विचार न करता बाई यांनी टाकलं असं म्हणून हिनं मीठ टाकलं. किती जणांनी मीठ टाकलं? ते मीठ झालं 4 पट. आता पूर्वीच्या काळी घरामध्ये वडिलांच्या मर्यादा असल्यामुळे पहिल्यांदा कोण जेवायचं? वडील जेवायचे, मोठी माणसं जेवायची. बरोबर आहे की नाही? आपल्या टायमाला होतं ते. मग घरातला प्रमुख माणूस वडील आले, जेवणात ताट समोर आलं, हात वगैरे धुवून, हातपाय धुवून पाटावर बसले, पाटावर ताट आहे. त्यांनी भाकरीचा तुकडा मोडला, भाजीला लावला, तोंडात घातला. अतिशय खारट लागली भाजी, खारट लागली. आणि तिनं त्या गृहस्थाने आपल्या पत्नीला लागे, इकडे काय ताक आहे का आपल्या घरात? ताक. ती म्हणा, तुम्ही कधीच ताक खात नाही ना, आज ताक मागताय, आहे का? नाही आहे. असं कर, वाटीभर ताक घेऊन ये. त्यांनी वाटीभर ताक आणलं, त्यांनी त्या भाजीत टाकलं, भाकरी चोरली, जेवण केलं, निघून गेलं. मोठा मुलगा आला, तो जेवणासाठी बसला, त्याच्या समोर ताट आलं, त्याने घास खाला, भाजी खारट लागली. त्याने विचारलं, आई
कोणी जेवलं का अगोदर? म्हटलं जेवले ना, तुझे वडील जेवले. त्यांनी भाजी भाकरी कशी खाली? म्हणजे कधी ताक घेत नाही, ताक घेऊन खाली. म्हणजे मलाही वाटीवर ताक आलं. जाणकाराच्या लक्षात येत असेल, मलाही वाटीवर ताक आण. तू तर कधी खात नाही. नाही, मला खायची इच्छा झाली. त्यांनी वाटीवर ताक घेतलं, त्या भाजीत टाकलं, भाकरी खाली निघून गेला. पुन्हा 2 नंबरचा मुलगा आला. त्याने विचारलं, असं करता करता 4ही मुलांनी ताकाबरोबर भाजीत भाकरी टाकून खाल्ली. आणि जेव्हा या सगळ्या जेवणासाठी बसल्या, तेव्हा प्रत्येकीना घास खाल्ला, भाजी लागली खारट. पण म्हणावं कसं? कारण मीठ टाकलं होतं प्रत्येकीनं. जर मी म्हणायला जावं, ती म्हणजे का ग तूच टाकलं होतं, मग माझ्याकडून जास्त झालं जणू. कोणी बोलला. सासूबाईना खाल्लं. सासूबाई म्हटली, का ग मीठ जास्त झालं का? म्हणे आते आम्ही सगळ्यांनी मीठ टाकलं. नाही कळालं तुम्हाला? कळालं? हा, काय कळालं? ऐका. भाजी एवढी खारट होती, पण मोठा व्यक्ती घरातून जेवून गेला, शब्दाने सुद्धा बोलला नाही, समाधान घरचं बिघडलं. बोला, बिघडलं. तो जर बोलला काही असता, तो जर धावला असता, तर अख्ख्या घरचं समाधान बिघडलं असतं की नाही? बघा, सगळं समाधान बिघडलं असतं. बरोबर आहे की नाही? हो. मोठा काय बोलला नाही म्हणून मागचे पण काही बोलले नाही. मोठा सुधारला म्हणून मागचे सुधारले. बरोबर आहे की नाही? तशी मोठी माणसं गावातली सुधारली. बोला ना, बोला ना. हो, बोला ना तुम्ही. गाव आपोआप सुधारलं. आलं लक्षात? अहो, किती वर्षापासून सांगतोय तुम्ही, माणसाला घरात बदल चालतो. बरोबर आहे की नाही? कपड्यात पण बदल चालतो. म्हटलं सप्त्याच्या टाइमात बदल करा. आमची परंपरा इथंच, परंपरा इथे माणसाची फक्त इथंच येते. आम्ही ह्या बाकी सगळ्या परंपरा आम्ही बदलतो. सगळ्या परंपरा बदलायला तयार आहे आम्ही, फक्त इथली परंपरा बदलत नाही. का? कोण जाणे किती विचार आहे, कोण जाणे. विचार केला तर म्हणून गरज आज आहे मोठ्यांना सुधारायची. मोठे सुधारले की लहान आपोआप सुधारतात. तो ज्ञानोबा म्हणतात, येत वडील जे जे करते दया नाव धर्मटी ये रानुष्टती सामान्य सगळे. वडील, वडिलांच्या वडीलधारांच्या पायावर पाय ठेवूनच लोक चालतात. पाठीमागची पुढे जात नाही लोक चालतात. नाही तर ते माझे गुरु उदाहरण सांगायचे. आजोबा रोज नातवाला सांगायचे, बेटा इकडे तर एवढी बिडी पेटून आण. नातवा जायचं, बिडी पेटून आणायचं, बाबा कधी यायचं. एक दिवस चुलीमध्ये आर कमी होता म्हणून त्या नाताने बिडी पेटवायला घेतली, पण त्या विस्तावर अशी ठोकरून ठोकरून ती कमी झाली, तरी ती पेटना. नाताने विचार केला, चार ती बिडी पेटत नाही, मग आपण आजोबांसारखा प्रयोग करून बघू. नाही कळलं तुम्हाला? मग आजोबा कसे करायचे? मग त्यांनी होटावर धरली, आजोबा मागे ओढायचे, मग त्यांनी दूर असा मागे खेचला, खेचल्याबरोबर बिडी पेटली. हो इथे गुहेतम शास्त्र, त्यात काहीतरी शास्त्र आहे. आजोबापर्यंत जाईपर्यंत त्यांनी 2-3 झटके मारलेच. मग आजोबाकडे बिडी दिली. आजोबा हुशार. आजोबा म्हटले, बेटा बिडी कमी कशी काय झाली रे? म्हणे, बाबा चुलीत आहार कमी होता, ठोकरून ठोकरून कमी झाली. बाबाने जेव्हा होटाला लावली तेव्हा ओली लागली. म्हणली, बाळ्या इकडे कमी झाली ठोकरून ठोकरून, बरोबर आहे, पण ती बिडी ओली कशी? आता नातू त्यात म्हटला, बाबा बिडी मुतली असेल. काय करणार? येत वडील जे जे करत. शेवटी वडिलांचा बार आजोबा जे करत तेच करणार नाही, करणार काय दुसरं? म्हणून परिवर्तन गरजेचं आहे, पण हे परिवर्तन करत असताना जबाबदार माणसांमध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे. एकदा जबाबदार माणसं बदलली का महाराज घर आणि गाव बदलायला वेळ लागत नाही. बरोबर आहे? आमच्या घरातला जबाबदार माणूस मी. आता नातेवाईक माणसं आहे म्हणून थोडं आपलं काय, तुम्ही आम्ही खेळी, तुम्हाला सगळ्या आमच्या खुणागाठा माहिती, सगळ्या आम्ही काय लायकीचे, तुम्ही काय लायकी आम्हाला माहिती. ते काही लपवायची गरज नाही. आता सगळे आपण व्यासपीठाच्या फक्त मर्यादा आहे. बरोबर आहे की नाही? जबाबदार, आता मी मोठा जबाबदार व्यक्ती, मी सुधारलो तर हे एवढं एवढं गायला लागलं की नाही. आता मी जर अजून तिथेच असतो, मी हात फक्त गेलाय,
आता सांग, ही चाल म्हणली असती का? शक्यच नाही. विठाला प्रपंचात परिवर्तन अपेक्षित आहे आणि परमार्थात देखील परिवर्तन अपेक्षित आहे. पण चला पुढे, याचं तत्व आपल्याला शोधायचं. प्रपंचात परिवर्तन अपेक्षित आहे. प्रपंच हा महाराज सगळीच लोक करत असतात. प्रत्येकाची धावपळ प्रपंचासाठी. माहिती सगळ्यांना या प्रपंचात सुख कुठं नाही, हे तुम्हालाही माहिती आणि मला पण माहिती. या प्रपंचामध्ये पळून पळून पैसे भेटत नाही हे तुम्हाला पण माहिती आणि मला पण माहिती. तरी आपलं प्रत्येकाचं पळणं चालू आहे की नाही? जर धावून पळून जर पैसे भेटले असते तर जगामध्ये नंबर 1 चा श्रीमंत कुत्रा झाला असता. किती पळतो? कोण थांबतच नाही, नुसता पळतो. 1 नंबरात श्रीमंत झाला असता. हे आपल्याला माहिती. पळून राबून श्रीमंत होता येत नाही प्रपंचामध्ये. आणि हे माहिती प्रपंचामध्ये सुख कुठंच नाही. तुमचं काय माझं काय एकच रीत आहे. तुम्हाला घरात गेल्या गेल्या तांबरून पाणी भेटत नाही ना, आम्हाला भेटते. तुम्हाला काय माहिती? इथं कोणी चुकलं नाही. ते आमचे बाबा उदाहरण सांगायचे. ते म्हणायचे एक प्रेत यात्रा चालली होती. आता त्या प्रेत यात्रेमध्ये सगळ्यांना माहिती, पुढं मडका धरणारा असतो, मागे 4 खांदे त्या खांद्यावरती तिरडीवरती प्रेत असतं, पुरुषांची लाईन असते. हे सगळं चाललं होतं. पण ज्या व्यक्तीच्या हातात ते मडकं होतं ना, ते शिकव ते मडकं, एका हातात शिंकण मडकं होतं. सच शिकलं. बरोबर आहे ना? ते मडकन हे होतं की नाही, मार्मिक शब्द लक्ष बघायचं. ते हातात घेऊन चालू. एका हातामध्ये कुत्रं होतं. त्या कुत्र्याला तसं सजवलं होतं. घातली होती त्याला, अशी फुलाची माळ घातली होती. सगळे लोक विचार करत होते हे सगळं बरोबर आहे, कुत्रं का? मग एकाला राहावं ना, म्हणून त्याने दुसऱ्याला विचारलं, खाऊ या शिंक्यावाल्याच्या बरोबर ते कुत्रं का बरं सजून? नाही, मग त्याचं कारण असं आहे ना, ती जी मेली ना, ज्याच्या हातात कुत्रा ती त्याची बायको आहे. मग कुत्र्याचं बायकोचं काय सम? हो म्हणे असं आहे, ते कुत्र चावून ती मेली म्हणून याने ते कुत्र सजून चालवलं. नाही कळालं? हा म्हटला ते कुत्र मला भेटेल का? हे बाकीचे म्हणले आम्ही मूर्ख आहे की एवढा टाइम लाईन मध्ये उभे. नाही कळालं? विषय काय? कुठं जा, तुमची माझी तीच परिस्थिती प्रपंचाची स्थिती आहे. पण ऐका, प्रपंचामध्ये प्रयत्न आहे आणि परमार्थात देखील प्रयत्न आहे. ऐका, प्रपंचातले प्रयत्न करत असताना प्रपंचामध्ये सफलता परिवर्तनासाठी तुम्हाला प्रारब्धाची कृपा, प्रारब्धाची जोड असावी लागते. जर तुमच्या प्रयत्नाला प्रारब्धाची जर अनुकूलता प्राप्त झाली तरच तुमच्या प्रपंचात बदल होईल. प्रारब्ध जर अनुकूल नसेल, तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही जाग्यावरच राहाल. जाग्यावर प्रारब्ध अनुकूल पाहिजे. मी उदाहरण सांगेन आपल्याला. एक सामान्य चहा विकणारा व्यक्ती, एक सामान्य चहा विकणारा माणूस आज मला तिकडे नाही जायचं, ते सांगायचंही नाही मला. ते सांगून बऱ्याच कीर्तनकारांनी जिरली, पण आपलं तिकडे जायचंच नाही. सामान्य चहा विकणारा माणूस आज त्याची प्रयत्न होता आणि त्याचा प्रयत्न असताना सामान्य चहा विकणाऱ्या माणसाची आज अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे भारतात चहाची दुकाने येवले चहा नावाने. मला हे येवले की यायचं, मला तिकडे नव्हतं जायचं. सगळ्यांच्या डोक्यात तोच अर्थ आहे, तो इकडं. याच्या प्रयत्नाला प्रारब्धाची अनुकूलता प्राप्त झाली, प्रारब्धाची जोड झाली. परिणाम काय झाला? आज अख्ख्या भारतात येवलेच्या, कुठं कोणत्या शहरात येवलेच्या दुकाने दाखवा. संगमेरला आहे, सिन्नरला आहे, पुढे प्रत्येक ठिकाणी येवलेच्या. तसं पाहिजे काय त्याच्यात? आपल्या जर प्युअर म्हशीचा चहा बनवल्यावर ते त्याच्या किती वेळ तोंडात मारून जाईल, नाही जाणार?
ते सांगायचे मी 5 रुपये होते, पण आज सगळंच नाही सांगत होत. येऊण्याच्या काय प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला प्रारब्धाची जोड मिळाली. परिणाम काय झाला? आज एवढा श्रीमंत झाला. प्रपंचामध्ये प्रयत्न असावे. अजून एक उदाहरण सांगेन मी आता. प्रपंचामध्ये प्रयत्न करून जिकडून तिकडून सगळे प्रयत्न अपयशी झाले, फेल गेले, उदास झाला स्वतःवरती, आत्महत्या करण्यासाठी निघाला. आत्महत्या करण्यासाठी गेला, एका नदीच्या कडेवरती गेला, काठावरती गेला, आत्महत्या करण्यासाठी उडी टाकणार तेवढ्यात आवाज आला, झुणका भाकर. एक बाई टोपलीमध्ये भाकरी एका डब्यामध्ये पिठलं घेऊन तिथे आली. बरीचशी गर्दी होती. ती 2 भाकरी द्यायची, 1 कांदा द्यायची, एवढंसं पिठलं त्यावर टाकायची, 10 रुपये घ्यायची. याने विचार केला, एक सामान्य स्त्री या भाकरी विकून 10 रुपये एका भाकरीचे कमवते, तिचा उदरनिर्वाह करते, आपल्याला आत्महत्या करण्यासारखं आपल्या असं काय आपल्या जीवनामध्ये घडलं? महाराज त्यांनी त्याच पद्धतीनं झुणका भाकर केंद्र सुरू केलं. तिच्याच बाजूला जागा, भाड्याने जागा घेतली. टोपलीत भाकरी बनवायचा, पिठलं बनवायचा, कांदे घ्यायचा, झुणका भाकर 10 रुपयाला विकायचा. काय झाले? प्रयत्न सुरू झाले. एक काळचा झुणका भाकर विकणारा व्यक्ती प्रारब्धाने साथ दिली. परिणाम काय झाला माहिती का? भारतात नव्हे परदेशात देखील त्याचे आज हॉटेल आहे, विठ्ठल कामत नावाने. काय? विठ्ठल कामत नावाने. काय होती? प्रयत्न आणि त्याला प्रारब्ध जोड मिळाली. तुमचे प्रयत्न त्याला प्रारब्धाची अनुकूलता असेल तर तुमच्या प्रपंचात बदल आहे. अन्यथा तुम्ही किती प्रयत्न करा, प्रारब्धाची जर अनुकूलता नसेल. आपण मागच्या चिंतन केलं, अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन. म्हणून प्रपंचामध्ये जर बदल व्हावा वाटत असेल त्याला प्रारब्धाची अनुकूलता असावी लागते. त्याच्या पुढे आहे का? परमार्थाचा प्रयत्न आहे, पण परमार्थात जर बदल व्हावा वाटत असेल त्यावर कुणातरी साधूची सद्गुरूंचीच कृपा असावी लागते. साधूच्या कृपेशिवाय तुमच्या परमार्थात बदल होऊ शकत नाही, परिवर्तन होऊ शकत नाही. जसे प्रारब्धाच्या अनुकूलतेशिवाय प्रपंचात बदल नाही, तसे परमार्थामध्ये साधूच्या कृपेशिवाय बदल नाही. आपल्या जीवनामध्ये कुणातरी साधूची कृपा असावी लागते. एकदा जीवनामध्ये जर कृपा नसली परमार्थामध्ये तर त्या कृपेशिवाय परमार्थ होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. आणि कृपा हा शब्द परमार्थातलाच आहे. पारमार्थिक साधनेतला कृपा शब्द संसारात लावून चालत नाही. बाबा गुरु सांगायचे, एक जण मला भेटला, तो भेटला म्हणे, ते दांडेकर मावत उदाहरण सांगायचे म्हणे, बाबा ज्ञानोबरायांच्या कृपेनं माझं लग्न जुळलं. म्हणायचे, अरे मूर्खा, ज्ञानोबराच्या कृपेनं लग्न जुळत नाही, ज्ञानोबराच्या कृपेनं ज्ञानेश्वरी कळते. लग्न जुळत नाही. तुझं लग्न जुळत त्या मुलीची मेहरबानी मान, तिनं तुला पसंत केलं. लग्न जुळण्याचा आणि प्रापंचिक परिस्थितीचा या कृपेवर काही नाही. संतांच्या कृपेनं तुम्हाला ज्ञानेश्वरी कळेल, गाथा कळेल, भागवत कळेल. त्यांच्या कृपेनं हे तुम्हाला समजेल. आणि हे समजल्यानंतर तुमच्या जीवनात काय बदल होईल? लक्षपूर्वक ऐका. तुम्ही आहे त्या ठिकाणी समाधानी राहायचं कसं हे ज्ञानेश्वरी आणि गाथा शिकवेल. तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला समाधानी राहायचं कसं हे फक्त ज्ञानेश्वरी आणि गाथा शिकवतो. विठाला विठाला. समाधानात नसेल तर काय उपयोग? जीवनामध्ये तुमच्या समाधान नसेल तर काही उपयोग नाही. मी असं विचारतो तुम्हाला, एकाने मारुती 800 घेतली, मुंबईला मिळते ती 30,000ला भेटते ना, त्या भागामध्ये लागेल तेवढ्या 30,000ला. गाडी घेतली 30,000ला, पण तिला चालू करायला 50,000 रुपये खर्च. अशा भरपूर गाड्या घ्यायच्या 30,000 50. आता याने घेतली 30,000 चालू करायला 50,000 खर्च झाला, 80,000 खर्च, ती चालू झाली. एकाने फॉर्च्युनर घेतली 40 लाखाला,
आता 80,000ची गाडी भारी का 40 लाखाची भारी? बोला पटापट बोल, टाइम नाही आपल्याला. 40 लाखाची भारी, बरोबर आहे. ती रोडवर चालणार आहे, ही रोडवर चालणार आहे. 40 लाखावाला गाडीतच बसणार आहे, 80,000वाला गाडीतच बसणार आहे. ती रोडवर पळणार आहे, ही रोडवर पळणार आहे. पण भारी 40 लाखावाले आपण म्हणतो. आता पुढचा आहे का? 40 लाखाच्या गाडीमध्ये बसणारा हप्त्याच्या टेन्शन मध्ये समाधानी नाही आणि 80,000 रोख खर्चून मोकळा झाला पण समाधानाला बसला. आता गाडी कोणती भारी? बोला ना भाषा. आता 80,000ची भारी. आता हप्ता भरायचा कसा? लॉकडाऊन आलो कसा या टेन्शन मध्ये बरोबर बोलतोय बाबा, घेऊन ऐकत नाही. काय करायचं? पडून घेऊन जाणार आहे बरोबर नाही का? आले होते आता परत आले पॉझिटिव्ह, परत कुठं थंडी गाठायचे कुठं झालं, परत पॉझिटिव्ह गेला बाबा नाही का? भोग घ्यावा. आपली माणसं काय करतात माहिती का? राग नका म्हणजे तुम्हाला, आपली लोक खूप म्हणजे कष्टाळू आहे बाबा, समाधानी. आलं लक्षामध्ये? मी तुमच्यातलं वाईट ना वाटून घेऊ. आपल्या लोकांसारखे कष्टाळू समाधानी. फक्त फरक काय माहिती का? आपली लोक उपभोग घेत नाही. पैसा आहे भरपूर आहे, पैसा नाही असं नाही. हा, वर्गणी द्यायला पैसा कदाचित नसेल, जमीन निघू दे बरं एखाद्याची, कदाचित पैसा नाही असं नाही, प्रत्येकाकडे आहे. पण उपभोग घेत नाही. आपली मंडळी काय करत? तुकोबाराने उदार दिलंय. तुकोबार म्हणतात, तुका म्हणे कोंबड्याची परी पुढे उकरीपणाला बने. तुम्ही कोंबडा पाहिलाय? कोंबडा उद्या सकाळी पाहा. तो त्याच्या घरातून बाहेर निघाला. कोण? कोंबडा. त्याच्या मागे कोंबड्याने पिल्ला असतात. तो हायटीत रुबाबात पुढे चालतो. कोण? कोंबडा. मग तो पुढे गेला की माती उकर, धान्य उकर असा उकरतो. पहा, तुकोबार आहे म्हणत, मी नाही म्हणत. उकरल्यानंतर खात नाही, मग इकडे तिकडे पाहतो. खातय कोण? कोंबड्यान पिल्लं. तुका म्हणे तैशी कोंबड्याची परी पुढे उकरीपणाला म्हणे. कोंबडा उकरतो, राखण करतो. खातय कोण? बोला ना. कोंबड्यान पिल्लं. कोंबडा उकरतो, राखण करतो. खातय कोण? कोंबडा उकरतो, राखण करतो. खातय कोण? कोंबडा उकरतो. त्या मग प्रॉब्लेम विचारा. कोंबडा उकरतो, राखण करतो. खातय कोण? अजूनही कळा तुम्हाला. तुका म्हणे तशी कोंबड्याची परी पुढे उकरी पण लाभ नाही. कमवून ठेवता पण लाभ घेत नाही, उपभोग घेत नाही. मला काही मंडळी म्हणतात आपल्या गाड्या बदलतो तुम्ही, उपभोग घ्यावा. ठेवायचं असं एवढं नाही का? उपभोग घ्यावा, 2-4 मशीन घ्यावा, टेन्शन नाही. उपभोग जीवनच असं जगा महाराज. ऐशी करणी करके चले तो हम रोये जग हसे. असं नाही, हम हसे जग रोये. विठाला विठाला. म्हणून समाधान गरजेचं आहे. आणि एक कृपा शब्दाचं समाधान. कृपा शब्द प्रपंचात लागू पडत नाही. प्रपंचामध्ये कुणाच्याच कृपेनं कुणाच्या प्रपंचात बदल होत नाही. लक्षात असू द्या. पुन्हा माझ्याकडे उदाहरण सांगायचे. एकाने 2 लाखाचा, आता आपल्या खेड्यावरचं गाव 2च लाख धरू आपण. 2 लाखाचा हिरा घेतला. हिरा किती लाखाचा? 2 लाखाचा. शहरात गेलो काय 5 कोटी सांगलो होतो, त्याला काय सांगायला. 2 लाखाचा हिरा घेतला. आता तो 2 लाखाचा हिरा पितळाच्या का तांब्याच्या अंगठीमध्ये शोभा देईल? सर बोला ना. हा, त्याला अंगठी पितळाचीच पाहिजे हिऱ्याला. कळतंय ऐकायला पण. 2 लाखाच्या हिऱ्याला अंगठी पितळाची देऊन चालेल का? त्याला सोन्याचीच अंगठी पाहिजे. बरोबर आहे की नाही? तसा 2 लाखाचा हिरा सोन्याच्याच अंगठीमध्ये शोभा देईल. तसा कृपा नावाचा हिरा
परमार्थ रूपी अंगठीमध्ये शोभा देतो. विठ्ठल विठ्ठल. कृपा शब्द इकडे नाही, परमार्थात कृपेची गरज आहे. लक्षात ठेवा. प्रारब्धाच्या अनुकूलतेशिवाय प्रपंचात बदल नाही आणि कुण्या तरी साधूच्या कृपेशिवाय तुमच्या परमार्थात बदल नाही, परिवर्तन नाही. आजपर्यंत सगळ्या साधू संतांची उदाहरणं पहा. त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तनशीलता प्राप्त झाली केवळ सद्गुरूच्या साधूच्या कृपेमुळं. आणि साधूची कृपा होणं इतकं सोपं नाही, नाही का? बहु अवघड आहे संत भेटल्यानंतर पुढे स्थिती आहे, त्याच्यासाठी देवाची कृपा होणं गरजेचं आहे. मग देवाची कृपा होते कशा? हे बोलू ऐका. तुमच्या जवळ काहीतरी पुण्य साठा आहे म्हणून तुमच्याकडून नाम सप्ताह घडतोय. तुमच्या जवळ काहीतरी पुण्य आहे म्हणून तुम्ही दान धर्म करताय. तुमच्याकडून काहीतरी पुण्य आहे तुमच्या जवळ म्हणून तुम्ही कीर्तनला येत आहेत. ज्याच्याकडे पुण्य नाही ना बाबा, ते फक्त त्याचा विषय. कारण पापिया चांडाळा हरिकथा आवडे विषय आवडे तो त्यांचा दोष नाही. आता काही म्हणत असतील इकडे कीर्तन चालू, काही तिकडे वाटेवर झोपले, त्यांचा दोष नाही. तो का म्हणे नाड आणि पाप ठाके हित आड. त्यांचं पाप इकडे येऊ देत नाही. दोष कोणाचा नसतो बाबा, इथे पाप आहे प्रत्येकाचं. पुराधीन असेल पुण्य सामुग्री तरी जीवाग्री नामी श्रीरामाचे किंबहुना. तिला तिला पुण्य साचा पडे. पुराबाई माझं म्हणणं नाही. तिळ पुण्य साचा पडे ते बहुत जन्मांती जोडे. नाम तुझे वाचेसिया तुडे समागम घडे संतांचा. हा संतांचा समागम घडणं, सत्संग घडणं सोपं नाही. पुण्यच असावं. आणि हे पुण्य एकत्रित आलं की नाम तुझे वाचेसिया तुडे. मुखात नाम येत. हा विना घेऊन पारा देणं कोणचंही काम नाही. पुण्य असेल तरच. कोणी नाही येत. या सगळ्या गोष्टीला पुण्य असावं लागतं. कुठून तरी पुण्य. महाराज एका साधूची भेट व्हायला एक उदाहरण आठवलं. ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा ज्यांनी सुरू केला हैबत बाबा, ते शितोळे सरकारचे सुभेदार होते.
आणि त्यांना लोणंदजवळ त्या भिल्लांनी अडवलं, सगळी संपत्ती हिरावून घेतली. त्या भिल्लांच्या राजाने कोंडून ठेवलं. कोंडून ठेवल्यानंतर त्यांनी ज्ञानोबाला धावा सुरू केला, माऊली मला यातून वाचवा, मला तर या संकटात तुम्ही सोडवलं तर उर्वरित आयुष्य मी सगळं तुमच्या सेवेसाठी खर्च करेन. ज्ञानोबारायांनी त्यांची प्रार्थना स्वीकारली, त्यांचा नवस स्वीकारला आणि त्या भिल्लाच्या राजाच्या पत्नीच्या म्हणजे त्या राणीच्या स्वप्नात गेली. ज्ञानोबराय, माई तुला मुलगा नाही ना, माझ्या आशीर्वाद तुला मुलगा होईल, पण तुझ्या पतीनं माझा भक्त जेलमध्ये तुझ्या कोंडून ठेवलाय, तेवढं सोडायला सांग, मुक्त कर त्याला. आता काही म्हणतील ज्ञानोबराय बाईच्याच का स्वप्नात गेली, गड्याच्या का दिले नाही, की गडी असे ना बायांच ऐकाय हा ना बाबा. म्हणून आता आम्ही नवीन सिस्टीम राबवली घेतली आपल्या मेळाव्यात, इकडं तिकडं पाव ते गड्या नाही फाडायच्या, बायाकडे द्यायच्या. तुम्ही आवडून पुढच्या पावती फाडला बायांकडे द्या, तुम्ही आधी काही जमवते मग तिने त्या राजाला सांगितलं, त्यांनी सुटका केली. तिथून पुढे ज्ञानोबरायांची अखंड सेवा त्यांनी केली. माऊलीच्या दरबारात त्यांनी भजन केलं, त्यांचं महाराज भजन होतं, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. सांगण्याचं तात्पर्य की साधूची कृपा होण्यासाठी अगोदर देवाची कृपा व्हावी लागते. देवाच्या कृपेसाठी महाराज तुका म्हणे भावे त्या शिवदास ध्यावरची आसक्ती सोडावी लागते. एकदा ध्यावरची आसक्ती सोडली का आपणाची देव आपली काय माहिती, देवावरची आसक्ती सुटत नाही, काही घेणं नाही देणं नाही. माझे गुरुवर उदाहरण सांगायचे, गमतीला सांगायचे. ते म्हणायचे होते, एक होती गंगूबाई आणि एक होती चिंगूबाई. नाव बरे ना, कबाबला जिलेबाई घ्यायची, हेच बरे गंगू चिंगू म्हणायला सोपं जात जरा नाही. गंगूबाईकडे म्हशी होत्या, चिंगूबाईकडे म्हशी नव्हत्या. गंगूबाईकडे म्हशी भरपूर, चिंगूबाईकडे म्हशी नाही, पण चिंगूबाईला सारवायची आवड. त्यावेळी ती सारवायची आवड होती. तर काही इकडे भरपूर शेण नाही, पण सारवायची आवड नाही, नाही का, सारवायची आवड होती. मग ती चिंगूबाई काय करायची, गंगूबाईच्या म्हशी कधी सुटताय पाहत राहायची. आणि गावात सप्ताह चालू होता, गंगूबाई कीर्तनला जायची, मग थोड्या लेट सुटायच्या म्हशी, कामही नव्हते एवढे काही, म्हशी लेट सुटायच्या. हे फक्त बहाणे, मग ते आम्हाला आमचं करायला होतं, हे फक्त बहाणे असतात, पण काही नाही, जेव्हा होतं तेव्हा होतं, म्हशी लेट सुटायची. हिला सारवायची आवड होती. कुणाला, जागे ना तुम्ही, चिंगूबाईला. मग ती त्या म्हशीची वाट पाहायची, अजून का सुटना का सुटना. नेमके गंगूबाईच्या म्हशी सुटल्या, चिंगूबाईला आनंद झाला. पण म्हशीचा एक स्वभाव आहे बाबा, आपण सगळी म्हशीत राहणारे माणसं. त्या म्हशीचं शेळीचं काय गणित सुटलं नाही किसन मला. तुम्ही बघा ना, शेळीना घाण जागेवर लेंड्या कधीच टाकणार नाही. एकदा मालकीन झाडू मारत पुढे गेली का तिना लेंड्या टाकल्या, आहे का नाही, खरं काय टाकणार नाही लेंड्या, पण झाडीत गेली का तिने 2 काळ लेंड्या टाकल्याच पाहिजे. म्हशीचं एक वैशिष्ट्य आहे. आता म्हैस गोठ्यात कार्यक्रम लवकर करत नाही. म्हशी एकदा सुटल्या का रस्त्याला लागल्या का त्या कार्यक्रम केल्याशिवाय जागा अशा पाहत्या म्हशी कार्यक्रम करायला. नेमकी चिंगूबाईच्या अंगणातून त्या म्हशी जात होत्या. इतकं सुंदर अंगण पाहिलं, म्हशीना तिथे कार्यक्रम केला. कशाचा, काय टाकायचा, पो टाकायचा. मला आठवत असं आठवत होतं, पण तो आठवणा बरं झालं, आठवण करून दिली तुम्ही. काय सांगू आता तुमची उपकार. आठवण पो पो नाही ना, खरंच मला खरंच आठवत नव्हतं. शेणाला आपल्या पो, मला पोच म्हणायचं होतं पण आठवत नव्हतं. तर नेमका तो पो मशीन चिंगूच्या अंगणात टाकला आणि चिंगूबाई टोपली घेऊन पाठी घेऊन गेली. काय करायला, पो उचलायला. पो ध्यानात राहू द्या, पो उचलायला गेली चिंगूबाई. गगू म्हटले, हा पो माझा आहे.
कोण म्हटले? बोला ना, अहो बोला ना तुम्ही. गंगू म्हटली हा पो, चिंगू म्हटली माझ्या अंगणात आहे हा पो. बोला ना तुम्ही, हा पो. ना, गंगू म्हणती माझ आहे, चिंगू म्हणती माझ आहे. काय हो हो हो, अरे हो. त्यांचं भांडण चाललं होतं कशावरून? ही म्हणायची पो, ती म्हणायची पो, गंगू म्हणायची पो, चिंगू म्हणायची पो. साधं भांडण, रंगात आलं भांडण. तिथं ते गावात काकड्याला हबप चालले होते. त्यांनी गंगूचं चिंगूचं भांडण पाहिलं. आई साहेब का भांडताय? गंगू म्हणते हा पो माझा आहे, चिंगू म्हणते हा पो माझा आहे. त्या हबपनं सांगितलं चिंगूबाई गंगूबाई, हा पो तुझा आहे नाही गंगू, हा पो तुझा आहे नाही चिंगू, हा पो आहे म्हशीचा. नाही कळालं? तसं महाराज आपण हो संत म्हणतो राजा हा पो तुझा नाही, दे काळाचे तुला दिले ना बाबा, याचा उपभोग घेण्यासाठी. याची आसक्ती सोड, आसक्ती सोडली का प्रभूची कृपा होईल आणि परिणाम साधू भेटतील आणि साधूची कृपा झाली. तुकोबरा म्हणता मला तेच झालं, माझ्यावरती साधूची कृपा झाली आणि साधूची कृपा झाल्यानंतर त्यांच्या संगतीमध्ये आलेला अनुभव महाराज पहिल्या चरणात ह्या परिवर्तनासाठी, ती आसक्ती जाण्यासाठी परिणाम काय झाला? माझ्यावर कृपा झाली. कुणाची? मजवर कृपा बहुतांची. एका संतांची माझ्यावर कृपा झाली. संतांची कृपा होणं हे बरोबर आहे, पण महाराजांनी जे रूपकात्मक शब्द प्रयोग केला, जो रूपकात्मक शब्द प्रयोग केला, त्याच्या पाठीवर काय गांभीर्य आहे? कोणता रूपकात्मक शब्द प्रयोग केला? लाडकी लेक मी संताची. मी लेक आहे म्हणणारे जगद्गुरु तुकोबरा आहे. हे कोण आहे? यांच्या बाबतीमध्ये माझ्याकडे जगद्गुरु तुकोबरा हे पुरुष होते का स्त्री होते? पुरुष होते. जगद्गुरु तुकोबरा पुरुष असताना त्यांनी लेख का म्हणावं त्याची कारण मी म्हणून थोडा आपण विचार करू वेळाभावी. इथे तत्वचिंतन असं आहे बघा. व्यावहारिक परिभाषेमध्ये जर आपण स्त्री भाव स्वीकारून पुरुषाने बोलणं केलं आणि स्त्रीनं पुरुष भाव स्वीकारून जर बोलणं केलं
तर त्याच्यातली तफावत काय होते बघा. समजा स्त्रीनं पतीचा भाव पुरुषाचा भाव स्वीकारला आणि पुरुषाने स्त्रीचा भाव स्वीकारला. आपण गेलो, हा, त्यांना म्हटलो चला ना कीर्तनाला. मग त्या घर मालकाने म्हणू येते चला मी पुढे, येते चला मी पुढे. आई बहिणी गेल्या, ताईला म्हणलं ताई चल ना कीर्तन, येतो चला मी पुढे. हे वाटतंय कसं बरं? नाही कळत. दुसरा भाव पाहू. दोघा पती पत्नीने गंमत करायला ठरवलं. मुलाला पण सांगितलंय बघ. वडील म्हटले आजपासून आम्ही थोडा भाव बदली करतो. म्हणे काय? तुम्हाला रोज पप्पा म्हणतो की नाही? म्हणे हो. मम्मीला मम्मी म्हणतो की नाही? हो. उद्यापासून मला मम्मी म्हणायचं, मम्मीला पप्पा म्हणायचं. मम्मीला पप्पा म्हणायचं. रविवारचा दिवस होता. सकाळी सकाळी त्याच्या आजूबाजूच्या गावात 2-3 बाया गेल्या, दारात उभ्या राहिल्या. तो दारात होता मुलं खेळत. कुठे गेली रे तुझी मम्मी? तो म्हटलं माझी मम्मी दाढी करते. दाढी करायला बसलो. माझी मम्मी दाढी करते. पप्पा कुठे गेले? म्हणे पप्पा भाकरी करते. ही तफावत आली तर कसं? साधं बोलणं सुद्धा विचित्र वाटतंय. मला स्वतः म्हणता लाडा की लेख मी संतान. तर लेख शब्द प्रयोग काय केला त्याचं कारण आहे. याची प्रामुख्याने बरीच कारण आहे, पण मी 2-3 कारण आपल्यासमोर मानतो. महाराजांनी स्त्रीवाचक शब्द का, स्त्रीवाचक किंवा स्त्रीभावाचक शब्द का प्रयोग केला याचं कारण आहे. स्त्रियांजवळ प्रामुख्यानं 2-3 गोष्टी प्रामुख्यानं बघायला भेटतात. काय? नंबर 1, स्त्रियांजवळ पहिल्यांदा त्याग आहे. काय? त्याग आहे स्त्रियांजवळ. ज्या सगळ्या स्त्रिया लग्न झाल्यानंतर सासरी नांदायला येतात, त्यांच्या जीवनात कमी त्याग आहे का? एवढा मोठा त्याग करून येतात, आई वडिलांचा त्याग करून येतात, त्याग करून आले हे कसं त्यांना माहित नाही. कपाळ त्यांचं, पण कुंकू हा त्याग स्त्रीकडे आहे. नंबर 1. नंबर 2, स्त्रियांकडं शिस्त आहे. आपल्या खेड्यावर शिस्तीचा भंग होतो थोडा, पण तरी पण बघा स्त्रियांकडे काय आहे? शिस्त आहे. त्या सगळ्या शिस्तीतच बसल्यात. हा, बसल्यात की नाही पहा तुम्ही, जरा नजर फिरवा. त्या सगळ्या शिस्तीतच बसल्या. त्यांच्याकडे शिस्त आहे म्हणून परमार्थाला शिस्तीची गरज आहे. म्हणून स्त्री भावाचे शब्द प्रयोग. इकडे शिस्त कुठे? इकडे पहा बरं, हे इकडं काय तिकडं, तर काय इकडं काय इकडे. एका ठिकाणी अशी मुंगी आणि मुंगळ्या, मुंग्या लागत असतात, मुंगळे. शिस्त आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडं प्रेम भाव लवकरात लवकर जागृत होतो स्त्रियांमध्ये. लवकरात लवकर जागृत होते स्त्रियांमध्ये. त्यांच्याकडे त्याग आहे, शिस्त आहे, समर्पण आहे आणि प्रेम आहे. म्हणून स्त्री भावात्मक बोलणं केलं. नव्याने बहुतांश संतांनी स्त्री भाव स्वीकारून बोलणं केलं परमेश्वरा संदर्भात. तुम्ही बघा, यासाठी पुरुष भाव नाही. सांगा बरं कोणत्या स्त्री केलं? एक बाई खरं शिस्त आहे त्यांच्याकडे, मर्यादा आहे त्यांच्याकडे. म्हणून स्त्री भाव स्वीकार. मी एकदम आता बाहेर अन्य ठिकाणी चिंतन करत असतो, यावर बरंच व्यापक चिंतन करत असतो, पण आपल्याकडे जितके समजेल तितकं. कारण याच्यातली फार ब्रह्मतत्व महाराज ब्रह्मभावाची भाषा अभंगामध्ये येते. म्हणून स्त्री भाव स्वीकारला. स्त्रीकडे काय? त्याग आहे. स्त्रीकडे काय? समर्पण आहे. स्त्रिया लवकरात लवकर साधनेमध्ये आल्यानंतर लवकरात लवकर परमार्थामध्ये सहयोगी होऊन त्यांच्यामध्ये परिवर्तन होतं. स्त्रियांमध्ये जितकं लवकर परिवर्तन होतं तितकं लवकर या ठोकळ्यात होत नाही. अनुभव घेऊन बघा. म्हणून तुम्ही कुठेही जा, तुम्ही दिंडीला जा, सगळ्या स्त्रिया जास्त, बाया पाना दिंडीलाही जास्त, हरिपाठालाही जास्त, आता इथं कीर्तनालाही जास्त, पंक्तीलाही स्वयंपाकच करायचं नाही ना, पंक्तीलाही जास्त, भांडायलाही तिकडे नाही जायचं आपल्याला. हे सगळं
म्हणून स्त्रीभावात्मक बोलणं केलं. लेख आलं लक्षात. आणि लेकीचं पित्याचं जे नातं आहे ते सर्वश्रेष्ठ आहे. लेकीचं पित्याचं जे नातं सर्वश्रेष्ठ आहे. इथे या भावनेने आपला विचार करता येईल. जगादृष्टीनं संत हे पिता आहेत, त्यांच्या समोर स्त्रीभाव जर स्वीकारला तर ते पिता पुत्रीचं जे प्रेम आहे ते सर्वश्रेष्ठ प्रेम आहे. म्हणून शब्द प्रयोग करत काही ते शब्दांचा अर्थ आहे ना, शब्द नसले तरी घ्यावा लागतो, काय अर्थ नसले तरी घ्यावा लागतो. आणि काही शब्द असले तर लक्षार्थाने विचार करावा लागतो. उदाहरण सांगू तुम्हाला, तुम्ही ऐकताय ना, लक्षपूर्वक ऐका. एक शिकलेला व्यक्ती आहे, सूट बीट घातलेला, हुशार आहे, चांगला श्रीमंत आहे. दुपारची वेळ रस्त्याने चाललो, त्याला भूक लागली. काय लागली? भूक लागली. विचार केला आपल्याकडे पैसे पण आहे, परिस्थिती चांगली आहे, चांगल्या शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये गेला. हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याने येथेच जे पाहिजे ते आवडीचे पदार्थ मागवले, भरपूर जेवला. जेवल्यानंतर त्याने त्या ताटातले ताट हात वगैरे धुतला, ताटातले 2 चमचे उचलले आणि आपल्या खिशात घातले. काय चमचे? ते नेमके हॉटेल मालकाने पाहिले. हॉटेल मालक काय आलं त्याच्यावर, का हो चांगले शिकले सवरलेले, लाज वाटत नाही का? का चमचे खिशात घातले तुम्ही? का चोरले? आता त्याने ते चोरले नव्हते, एक स्मरण म्हणून खिशात घातले. स्मरण. आमचा मोठा सप्ताह होता ना बाबा, तेव्हा तिकडून काही लोक आले तर ते आम्हाला म्हणायचे, बाबा आम्ही तुमच्या सप्त्याला आलो होतो. कशावरून? हा पहा तुमचा टाळ. त्याला चोर नाही, ते स्मरण म्हणून. कामटवाड्यामध्ये माझं कीर्तन होतं आणि तिथं सातपूर अशोकनगरला होतो, तिकडे सातपूरला त्या महाराजच्या मंदिरामध्ये सप्त्यामध्ये 2 वर्ष झाले. कामटवाड्यात कालच कीर्तन होतं. त्या सातपूर संध्याकाळच्या कीर्तनात मला एक जण भेटला, दर्शन घेतलं. म्हणला महाराज कामटवाड्यातलं काय कालच कीर्तन झालं, खूप आवडलं मला. म्हणलं तुम्ही होतात का? म्हणे हो. कशावरून? हे बघा तुमची चप्पल. त्याला चोर नाही म्हणून, स्मरण म्हणून. तसे याने स्मरण म्हणून ते चमचे खिशात घातले. हॉटेल मालका समजा लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्ही खिशात चमचे आमचे चोरतात. खिशात घातले, गपचूप खिशात घातले. मी ते पाहिले तुम्हाला खिशात घालताना. तो म्हटला, शेठ तुम्ही पाहिले म्हणून मी खिशात घातले, चोरले नाही मी. तुमच्या देखत घेतले ना, चोर कसं काय म्हणताय? पण काय घेतले? आम्ही पुन्हा आमच्या दुसऱ्या गिरायकांना काय देऊ? असं प्रत्येक जण चमचे नेत राहिलो, कारण आमचं हॉटेल चमच्याशिवाय चालत नाही. कोण म्हणतं कळत नाही, काय म्हणतात चमच्याशिवाय चालत नाही, कारण चमचा हा पाहिजेच. चमच्याशिवाय कुठली कामं होतच नाही. असं कृत्य काय केलं? तो हॉटेलवाला चिडला होता, हा शांत होता. हा म्हटलं थांबा, मी चमचे खिशात काय घातले? माझ्या डॉक्टरांना विचारा. कोणाला? डॉक्टरांना. चमचे घातले कुठं? खिशात, हॉटेलमध्ये. हा काय म्हणतोय? डॉक्टरांना विचारा. तो हॉटेलवाला म्हटला, अरे डॉक्टरांचा चमच्या संबंध काय? मग त्याने औषधाची बाटली काढली, त्याला दाखवली. मग औषध बाटली संबंध काय चमच्याचा? मग हे वाचा. मग त्या बाटलीवर लिहिलं होतं, जेवणानंतर 2 चमचे घेणे. बापाने पहिले असे घेणे. अरे तिथं औषध शब्द नव्हता, पण 2 चमचे घेणे. आपण काय अर्थ लावायचा? औषध घेणे, हे चमचे नाही घेणे. काय आता तसे काही शब्द या ठिकाणी नसतात, पण आणावे लागतात. तशी लेख आणि कृपा याचा विचार केला. संतांची कृपा, संतांची लेख होणं हे अतिशय महत्वाचं आहे. कितीतरी उदाहरणं सांगता येतील. म्हणून महाराजांनी लेख हा भाव स्वीकार. बरं, लेख कळाला आम्हाला. लाडकी शब्द प्रयोग का केला? लाडकी मुलं असतात हो, सगळीच लाडकी नसतात. सगळी लाडकी असतात नाही. बाबा आपला एक भक्त तिकडे नारायणगावकडे, त्याला 12 पुरी नंतर 13वा पोरगा झालाय. पाटे आडनाव त्यांचं, दिनकर शेठ पाटे. 12 पुरी हुशार त्याने 10 पुरीची लग्न झाले. ते बी आता त्याने 10 घर जावेच करून घेतले. जुनीचे आता जमले. आता पाहू नका आपला नंबर गेला. ते काय आता शेवटी, पण आता श्रीमंत माणसं आहे ते. आता शेवटी परिणाम काय माहिती तुम्हाला? लाडकं. आता या 12 मध्ये लाडकं कोणत्या नाव असणार आहे? लोकांचं काय सांगू, माझं सांगू थांबा. तर आम्ही आमच्या आई वडिलांना 6 जण, 5 पोरं, हे पहिले बरं का, आता नाही ताकद मध्ये
6 जण, बरोबर का? मी मोठा, माझ्या पाठीवर बहीण, नंतर हे बाबा. हे म्हणे आम्ही नायकवाडी पाहिलीच नाही. राजूचा फोन आला म्हणे संजू मामाला घेऊन या. म्हणलं ठीक आहे आलो घेऊन, पण तो राजू अजून दिसलाच नाही मला कुठे. हे बाबा 3, नंतर ते मधी 2, शेवटी हे. हा, आता आपल्या इकडं शेवटच्याला काय म्हणताय? राईट शेंडेफळ. ते लाडकं असतं ते असतं शेंडेफळ, तसं आमच्यात नाही शेंडेफळ. शेवट ते पोचलंय थोडं, पण शेंडेफळ. आता हे आमच्या 5 जणांमध्ये आता पहिल्यांदा जवळ हे नव्हतं माझे लाड. हे आता हे शेंडेफळ आल्यानंतर म्हणजे असं म्हणतात त्याला लाड्याला. जे मी नाही बोललो खाली उत्तर आलं. लाडक्याला काय म्हणतात शेंडेफळ, हे नाही सांगितलं, मला नव्हतं माहिती. असं येते. आता आमचा जर खावा आला तर मग ती भेळ याची, कोणाची? गुरुविनाईची आहे तुझी त्याला गुरुविनाई. हे जुन्या माणसं ती त्या रामाच्या वाट्यावर बसायची, ती भेळ ती शेव काय लागायची, 5 पैशाला 10 पैशाला एवढी भेळ. म्हातारा आमचं तामटाच्या पाट्या घेऊन गेलं का भेळ आणायचं. आमची म्हातारी मोठी भामटी, हा ती अर्धी आम्हाला 5 जणांना अर्धी शेंडे फळला. म्हणून आवाज एवढा चांगला आहे. ते गज विषय सांगितलं जाऊ दे आता, कारण ते लाड या सगळ्यांमध्ये लाडकं याच आहे. अलग त्याला म्हणतो. लोक विचारतात बाबा तुझा आवाज कावळा आणि ते कोकिळ्यासारखा. म्हणलं ते तसं नाही, ते कोण आहे? उद्यापासून माहिती दिला का म्हणून शेंडे फळलं. शेवटचं लाडकं तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्यावर त्यांची कृपा झाल्यानंतर मी त्यांनी मला स्वीकारल्यानंतर सगळ्यांमध्ये जो लहान आहे तो लाडका होत असतो. लहान म्हणजे हा नाही, लहान म्हणजे ह्या क्रमवारीतला नाही, परमार्थातला लहान. आलं लक्षामध्ये? परमार्थातली उंची आणि परमार्थातली नम्रता यामध्ये तो आलं. तुम्ही नाम सप्ताह कोणत्या पद्धतीने करा, त्याची उंची कोणीच गाठू शकत नाही. उंची विनेवाल्यासारखी, यांच्यासारखी उंची, सप्तातली उंची. तर गाडी संदर्भात विचार करायचा विचार नाही माझा. उंचीच करू आपण, तो बनवतात विचार नाही आपला. परमार्थामध्ये उंची असते, ते परमार्थामध्ये जो उंच असतो त्याला अहंकार झालेला असतो. महाराज त्याला आपलंच कोणी म्हणत नाही, म्हणून तत्वचिंतन आहे. लहानपण देगा देवा, लहानपण जितका तुम्ही लहान व्हाल, जितकं तुम्ही नम्र व्हाल, तितकं तुम्ही सर्वांना आवडाल. त्याच्यापुढे तितके तुम्ही लाडके व्हाल. हे बोलू थोडं अभिमानानं नाही वाटेल काहींना, पण माझा भाव बोलतो, माझा भाव. मी आज तुमच्या सगळ्या मंडळीवर नम्रतेनं राहतो म्हणून एवढ्या वर्षी इथं टिकून आहे. तसे तुम्ही देतात मला, मी काय मागत नाही, बाजूला जगाला देणंच आहे, तसे काही तो विषयच नाही दिले तर मी काय म्हणणारही नाही. आलं लक्षामध्ये? ते नाही मला काढायचं, तुम्ही देऊ नका, आपलं काही म्हणणं नाही.
तुम्ही मला काय 5चे कमी देणार नाही मला माहितीये. त्याचा आपला का दोष आहे. पण व्यवहारातही आणि कुठेही भेटलं तर नम्रतेने राहतो म्हणून तुम्ही प्रेम करता की नाही. मला सांगा, कुणी सांगा, ही जुनी माणसं आहे सगळी, पंढरी शेट तिकडे आजपर्यंत तुम्हाला सांगा, मी कधी तुम्हाला फोन करून म्हटलं की मला आमकीच तारीख द्या, तारीखच पाहिजे म्हणलो? तुम्हाला तुम्ही एवढे प्रेमाचे असून तुम्हाला मार्ग कुठंच नाही आणि तारीख तर कधी मागतच नाही. दिले देवाना भरपूर दिले. तुम्हाला माहिती आपण कशात नव्हतो, आज असं आहे. होता कृपा तुझी, त्याची कृपा झाली काय लागत आलं लक्षात. अजूनही काय भामटे लोक म्हणते बाप येतही असेल लशी 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 काही काही भामटे म्हणतात, त्याला काही विलाज नाही. कोणी काही म्हणलं तरी आपलं कर्म आपल्यावर आलं लक्षात. आणि आमचं यांच्याच पैन लागते या माणसं. आमचं नवीन नवीन चिंतन करायचं. आता पेणारा माणूस काय नवीन सांगणार, डोक्यात बसून निघाला पाहिजे. आणि जे म्हणतात ना ते आपल्या एवढी त्याने कधी पायल नसल तेवढी आपण टिंबटिंब करीत होतो. सगळीकडे चॅलेंज सापडेपर्यंत तेवढं आपलं हे होतं. ते काही अवकात नाही त्यांची, फक्त म्हणतात फक्त. आणि म्हटलं पाहिजे जेणेकरून कळत न कळत होणारं पाप माझं धुतलं जातं. रोज म्हटलं पाहिजे असं लोकांनी, मला आनंद वाटतो. नाव ठेवलं पाहिजे. अशा बऱ्याच तत्वात चिंतन आहे. मला सांगा, लहानपण तुमच्याकडे स्वीकारलं म्हणून तुमचा काय झालो मी लाडका झालो की नाही? सांगा बरं. सोयरे यांचं आहेच आहे, बायकोचा भाऊ म्हटलं ते म्हणते बायकोचा भाऊ काहीतरी लिहू काही त्यांचं जाऊ द्या. पण तरुणपणाचा पण आहे का नाही प्रेम करतात बिचारे काही कारण. सकाळपासून 4 फोन झाले, मामा जेवायला या, सरपंच फोन झाले जेवायला येता का नाही, पण ते कशी काय करतात प्रेम नसते करता कशी. जोपर्यंत सोयऱ्या का सप्ताह तोपर्यंत कोणी जेवायलाच म्हणत नव्हतं. म्हणजे तसं नाही, तुमचा कमीपणा आम्हाला काढायचा नाही. बोला, मी विषय धरून आपलं चाललंय. जोपर्यंत लहानपण नम्रता स्वीकारत नाही तोपर्यंत लाडकं होता येत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणता आमच्यामध्ये ते आलं आणि म्हणून काय झालं, आम्ही स्त्रीभाव स्वीकारला. स्त्री भावनेतून ते प्रेम आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं म्हणून आम्ही काय झालो, लाडकं झालो. लाडकी कोणाची? लेक कोणाची? संतांची. लाडकी लेखनी संतांची. संतांची लाडकी लेख झाली आणि परिणाम काय झाला, मजवर कृपा बहुतांची. परमार्थाच्या कृपेची आवश्यकता आहे, ती कृपा मला प्राप्त झाली. मजवर कृपा बहुतांची, माझ्यावर सगळ्या साधू संतांची कृपा झाली, नम्रपणा स्वीकारला म्हणून मला लाडक तत्वानी लाडक्या रूपी शृंगाराने मला त्याने शृंगारवलं आणि परिणाम काय झाला, त्या संतांनी मला अंगीकारलं. अर्थात संतच माझे मायबाप आहे म्हणून तो शब्द प्रयोग आहे, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित करी देवानो विठाला विठाला. परिणाम काय झाला, हे लाडकं त्यांनी केलं, कृपा झाली. तुमच्या जीवनात काय काय स्थिती निर्माण झाली, काय स्थिती निर्माण
बाबूराव महाराज देवळीकरांच्या गाथा आहे. त्याच्यात याचं द्रौपद पहिले चरण दाखवलं. लाड केले की मी संतांचे. बाबा देवळीकरांच्या गाथ्यामध्ये असे जुन्या गाथा आहेत देवळीकरांच्या. काही ठिकाणी पहिले चरण द्रौपद आहे. तर मी त्यांच्या मोबाईल मध्ये अभंग बघितलं, मग ते दुसरं चरण द्रौपद दाखवलं. आता देवळीकरांच्या गाथ्यात आपण अभंग पाठ केली म्हटलं त्यावर चिंतन केलं पहिला. तुमच्यावरती कृपा झाली, पुढची स्थिती काय ते जगद्गुरु तुकोबाच्या मुखातून शब्द निघाले. आखई चुडा हाती आला. आता इथं बरंच चिंतन करता येईल आपला, पण वेळाभावी तुझा मुद्दे सांगून पुढे जातो. लेक म्हटलं की सासर आलं. किती दिवस लेक माहेरात राहणार आहे? तिला एक नाही तो सासरी जावं. लेक म्हटलं की एक नाही तिचा विवाह होणं प्रपंचामध्ये. आणि म्हणून लेख शब्द आला तर महाराज या ठिकाणी शब्द प्रयोग करतात. इथे विवाह संदर्भातले आपल्याला इथे भाषा शब्द प्रयोग करावा लागेल. आता विवाह संदर्भात शब्द प्रयोग केल्यानंतर या लाडक्या पोरीचं लग्न कोणाबरोबर झालं याचं तत्वचिंतन असं आहे. या आखई शब्दावरून आपलं चिंतन असं सापडेल. आखई म्हणजे अखंड, चुडा म्हणजे न फुटणारा चुडा. तुम्ही जागे आहे ना? तुम्ही तसं आपल्याला काही ज्ञानच नसतं बाबा. आपल्या फक्त भातात चालतात या लोक म्हणते मी असा मी तसा. मी तुम्हाला एक आपल्या ज्ञानाची फक्त एक ओळख करून सांगतो. बघा आपल्याला काय कळतं. आता तुम्ही किती वर्ष झाले घरात राहता? तुमच्या घरात घर बांधल्यापासून राहता, बरोबर आहे ना? घर बांधल्यापासून राहता. बरेच 25, 30, 40 वर्ष झाले असतील, बरोबर आहे? घरात तुमचं, घरावर मालकी तुमची, राहताय तुम्ही तुमच्या घरामध्ये. तुमच्या घरात काय आहे हे पण तुम्हाला सांगता येतंय का? बघा बरं, मी असं विचारतो, तुमच्या घरामध्ये तांबे किती हो? ताट किती आहे? डबे किती आहे? काय कळतं आपल्याला? तांबे सांगता येणार नाही. बरं इकडेच जाऊ द्या, तुमच्या हातामध्ये चुडा आहे का नाही? बांगड्या सांगा बरं. तुमच्या एका एका हातात किती किती बांगड्या? आता नका नाही सांगता ना. काय करतं आपल्याला? या बांगड्याला पूर्वीच्या आया बहिणी बांगड्या म्हणत नव्हत्या. हे काय म्हणा? चुडा. आता चुडा फुटतो कधी? चुडा फुटतो कधी? या जुन्या आया सांगतील, नवीन पुरीला नाही सांगता येणार. चुडा दोनच वेळेस फुटतो. एक वेळेस नवऱ्याने मारलं तर, नाहीतर नवऱ्याला मारलं तर. नाही का? चुडा फुटतो कधी? नवऱ्याने मारलं तर, नाही तर नवऱ्याला मार तर चुडा फुटतो. हा चुडा. इथं महाराज म्हणतात आखई, अखंड म्हणजे न फुटणारा. आता न फुटणारा चुडा म्हणजे कोणता? सोन्याचा. सोन्याची बांगड्या, नाही का? इथं न फुटणारा चुडा. इथं तत्वचिंतन असे, जर सौभाग्यवतीच्या अगोदर तिचा पती गेला, तिचा पती गेला तर स्मशानामध्ये काय केलं जातं? तिचा चुडा फोडला जातो, उतरवला जातो. चुडा फोडला जातो म्हणजे पती नाही. म्हणजे या देहाचा पती मरका असतो म्हणजे तो चुडा फोडला जातो, कुंकू पुसलं जातं. पण इथं आखई चुडा हाती आला. न फुटणारा चुडा माझ्या हातात आला म्हणजे मला जो पती प्राप्त झाला तो न मरणार आहे. त्याला मरणच नाही, त्याला मृत्यू नाही, त्याला जन्मही नाही, असा पती मला प्राप्त झाला. आखई चुडा हाती आला. हे तुकोबाचीच भाषा नाही, ज्ञानोबा पण म्हणतात ना. अगं मी असा नवरा केला, असा नवरा केला. काय सांगू साधनी, काय सांगू सके तुला? दुरुला मुला केला गे माये, जो ब्रह्माधिकानं फडे ठाये. हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. मी अशा आमचा नवरा केला, पती केला, जो ब्रह्माधिकांना सहज सापडत नाही, पण मला सापडला. मला तेच म्हणतात, मी मरक्या पती बरोबर नाही, अखंड ज्याला मरणच नाही असा पती मला प्राप्त झाला. त्याचा चुडा माझ्या हातात आला. आखई चुडा. हे कुणाच्या कृपेने झालं? संतांच्या कृपेने. हे कुणाच्या कृपेने झालं? मी त्यांची लाडकी झाले म्हणून झालं. आखई चुडा हाती आला. अंकन मोती नाकाला. आता बघा, स्त्रीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नवऱ्याचं, चुडाई
बोला थोड्या मदत करा ना मला. हा, चुडाई नवऱ्याचा, कुंकुई नवऱ्याचं, कानात नतही काय करावं तुम्ही नक्की ऐकता ना. पण अहो कानात नाही नाकात नसते नाही का, ती पण नवऱ्याची. माझे गुरु सांगायचे अहो कांद्याचे पैसे झाले पठ्ठ्याला, पत्नीला सगळे दागिने केले, सगळे दागिने केले, पण बाई काही प्रसन्न नव्हती. का म्हणे सगळे केले, काय म्हणे सगळं केलं, नथच केले नाही, नथच केले नाही. हे भांडणं व्हायचे दोघांची. एकदा असं भांडण झालं, हा शेवटी बाजारात गेला, त्या कटकटीला म्हटला नको, मग त्याने नथ खरेदी केली. नथ खरेदी करून तिच्या समोर घेऊन आला, पण ती रुसून बसली होती. हा तिला उठा उठ ना, अगं मी आलो तुम्ही मग हे झटके तुला कशी काय माहिती, आता आम्हाला असते थोडी, तुम्हाला थोडी आम्हाला बाबा झालं तुमच्यावर गोडेगारात नाही बसत. शेवटी त्याने जबरदस्ती उठून बसवली, ती नथ पाहिली, असा आनंद झाला. शेवटी आहो तुम्ही जेवलेत का नाही, काय करतो तुम्हाला खीर करू का शिरा, म्हणला येतो ना सकाळपासून उपाशी मिळू, त्याचा नाही विचार केला, आता शिरा करू खीर करू, जाऊ दे असेल ते म्हणे. माझे गुरु सांगायचे असा एक स्वभाव आहे तिकडच्या खालचे, असं सांगायचे ते, मी नाही सांगत का स्त्रीला किती जरी छोटा मोठा जरी दागिना केला, पण जोपर्यंत दुसरीला दाखवत नाही, दुसरी विचारत नाही, तोपर्यंत तिला समाधान लाभत नाही, असं मला. तशी सकाळी पानू ठेवली, हा ती नथ दाखवायची, जोपर्यंत विचारत नव्हत्या तोपर्यंत तिला समाधान नव्हतं. सारखी प्रत्येकी पुढे हांडा घेऊन जायची, प्रत्येकी हांडा घेऊन जायची. ही काय हांडा घेऊन येते आज, मग एकीच्या लक्षात आलं बघ नथ बनवलं, नथ बनवलं, नथ. मग म्हणजे का कधी बनवली ग, तर काही सांग सकाळी भांडले, संध्याकाळी नथ आली, बाई काय आता लाभत नाही आपल्याला, वेळ नाही. तिथून कबीर महाराज चालले होते. कबीर महाराज म्हटले पतीने नथ घेतली, काय गुणगान चाललंय, नथनी बनाई जिस यार ने उसको स्मरे बार बार, नाक दिया जिस यार ने उसको भूल गई नार. अरे ज्याने नथ बनवली त्याचं वारंवार चिंतन चाललंय, ज्याने नाक दिलं त्याचा कधी विचार केला का, त्याचा कधी विचार केला नाही. मला ज्याने सर्वस्व प्रदान केले, ज्याची लेणे मला नाकात, माझ्या कपाळावर, माझ्या बांगड्या, माझ्या हातात मंगळसूत्र, हे सगळं त्याच आहे ना. म्हणून मी काय नाकामध्ये अंकन मोती, नाकाला अंकन शब्दार्थ आहे मुक्त. मी नथ नाकात घातली, पण मुक्ततेची नथ माझ्या मी नाकात घातली. अंकन मोती नाकाला, आखई तुडा हाती आला, अंकन मोती नाकाला, लाडकी लेखमी संताची, मधुर कृपा बहुतांची, विडोबार कुमारी. अंकन मोती नाकाला, विढाला विढाला. अंकन मोती नाकाला, मुक्ततेचा, मुक्त परिहाराची नथ माझ्या नाकात आहे. अजून टाइम 15 मिनिट.
मुक्त प्रियाची नट माझ्या नाकात आहे. कारण मुक्त होता परी बळी झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे मुक्तच होता. जर नाक नसलं तर याला शोभा येत नाही चेहऱ्याला. तसं मुक्ततेचं तत्व आपल्याजवळ होतच. बळी झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. पण त्यांनी कृपा केल्यामुळे ती बद्धता गेली आणि परिणाम काय झाला? मुक्त धांकर मूर्ती नाकाला मुक्ततेचा मूर्ती माझ्या नाकाला. हे तत्वचिंतन आहे. पण का ज्यांची तुम्ही नथनी घातली व्यावहारिक परिभाषेमध्ये, ज्यांचं कुंकू लावलं, त्या कुंकू लावायचे प्रकारे काही इथे लावतात, काही भागात लावतात. ते लावायचं बी आता त्या कुंकू लावायचं जुन्या आपल्या आया अशा कुंकू लावायचं तुम्हाला सांगू. असं भरायचे आणि त्या दोरा घ्यायच्या आणि त्या दोऱ्याने असं काय रेल्वेचा रोज जसा आहे का आता काय कुंकू लावायचे काय एक टेकलीची गंजल्या सारणार आपण काय लावा कळत नाही. त्या मळेगावला कीर्तन होतो ते आल्याचं विठव कीर्तन. आता विठवर माझा एक बुक्याची वाटी हार घेऊन आला बा. आता बुक्का कसा लावा, कोणत्या बोटाने लावा, त्याला हेच बोट पाहिजे सांगून ठेवा. आज नाही सांगत मी, तुम्ही का बरं तुमच्याकडून घेता? मला हेच काही कळत नाही. मी तुमचं काहीच कळत नाही. मला काय कळत मी डायरेक्ट बोलल ना नाही तो विषय काढून टाक. अशी पद्धत अशी लावावा. त्यांनी काय केलं, तो वाटीतला बुक्का असा घेतला, बंडी का बैरो मला बळी द्यायचा हे सगळं ते तत्व आहे. या सगळा शृंगार मी केला. शृंगार केल्यानंतर मी माझ्या सासरी गेले. आता इथं संसार सासर आहे, संसार सासर आहे. साधारण रूपी तत्व हे माहीर आहे. तर बरेच तत्व आपल्या चिंतन करता. मी फक्त टाळत चालू वेळ पाहिजे. मग त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही सासूरवास्तीच्या जीवनामध्ये संयोग योग आहे की नाही, सासूरवास्तीच्या जीवनामध्ये हळूहळू तो ना विना सागाचा आहे, त्याचा आवाज चांगला येतो. तो लावला नाही भारी आवाज येतो खरे. हा ते आम्ही तपासून घेतला होतो, पण थोडा छोटा झाला मलाच वाटायला लागले. परत बदली करू, त्याला मोठा आणतो. टाळ्यांना तुम्ही 7 ते 9 सप्ताह करा, एक पंगत द्या माझ्याकडे. 7 ते 9 ला काय होत तुम्हाला सांगतो मी. बरेच 7 ते 9 का झाले याची कारण सांगतो तुम्हाला. 7 ते 9 ला उपस्थिती जास्त असते. नंबर 1 का उपस्थिती जास्त असते, विशेष करून महिला मुलांची जास्त असते. याचं कारण नाही बायांना स्वयंपाक करायचा नाही, टेन्शन नाही, 2 घास खायला भेटतात देवाधर्माचा प्रसाद म्हणून, आणि चांगलं ऐकायला भेटतं. परिणाम त्यांनी ऐकलं त्याचे परिणाम लेकरांवरती होतात. आता हे 2-3च आहे, पण 7 ते 9 असले 5-50 राहतील. तुम्ही तपासून बघा, अनुभव घेऊन बघा. 5-50 राहतील, त्याच्यातले एकाच साठी एकतरी माळकरी होईल. एकतरी बापाला म्हणल ज्ञानेश्वरी वाचायची. बाप म्हणल जर भोऱ्या ज्ञानेश्वरी वाचतो तर मी का पिऊ. गांजा असेल काय काय असेल अमुक तर मी का होतो बदलल. याचे पाठीमागे मी राग नका म्हणतो तुम्हाला. याची कारण आहेत सगळ्या गोष्टी कारण आहेत. आणि या सगळ्या गोष्टी उत्साहपानं येईल. उपस्थिती पहा किती राहील, मजा किती. तुम्ही एकच दिवस करा, नका 7 दिवस करू. 1 दिवस करून अनुभव घ्या. एवढं मोठं संशय सगळ्यांनी बदलले की नाही. आपल्याला तर काय गुरुवासर आपण म्हणतो, गुरुवासर कीर्तन सुरू होतं 6:15ला. दिवस जातो आता या पिरियडला दिवस जातो 6:30ला. अंधार पडतो. अर्धा तासात जनावर पिऊन नाही होत. मी अर्ध्या तासामध्ये आता ते नव्हतं. आता मी आमच्या घरी आहे, पण ती सगळी यांच्याकडे, माझ्याकडे काही नाही. ज्याच्या दारात नाही कुठा तो राजवर मोठा. आता मी अर्ध्या तासामध्ये 4 म्हशी पिळायचो. जवळजवळ 20-25 लिटर दूध काढायचो मी. तेव्हा तब्येत एवढी नव्हती. त्याला काय का सर पिळायला काय लागलं. एवढे 2 जण पिळायला नवरा किती दूध काढतील. एवढे दूध ऐकवडलं नाही, पण म्हशी आटून जातील नाही. हिरवण पाणी काय एवढं म्हणजे मी तुमचं टीका करतो असं नाही बरं का. आहे तुमचा म्हणून तुम्ही प्रेम दिलं म्हणून सांगतोय. आमचं काय कुठले 9 ते 11 करायचं, 7 ते 9 करा, 2 तास करायचे.
वाटतं मोकळ का आता हे बघा ही पोर आधी टाळ घेऊन उठे राजू भाऊ आला बरोबर आता हे कुठले हा सगळे बाहेरचे का आपलेच आहे ना गेल्या वर्षी उद्या टाळ घेऊन उभे नव्हते यंदा कसे काय राहिले पुढल्या वर्षी आणखीन जोमान राहतील आणखीन 2-3 जण वाढतील आहे का नाही नाही वाजत असं असं वाजतील मग त्यांनाच वाटेल कारण एकदा ज्ञान प्राप्त झालं मी पहिल्यांदा कीर्तन मला स्वरात येत नव्हतं आताच मला वाटायला लागलं आले मी तेव्हा अजिबात स्वरात म्हणत नव्हतं असं मला वाटतं असं असं वाजवलं उद्या म्हणते हे मला चांगलं वाजतं आपलं चूक होतंय बरं का मग आपण शिकलो हे काय होते मला असं वाटायचं लोकायला एवढे कीर्तन मला का नाही मी अशीच तयारी करायचो मग कार्यक्रम भेटायला लागले गाडीत फिरायला मोठे प्रयत्न परमेश्वर प्रयत्न हे सगळं केलं पाहिजे केल्याने हे सगळं होतं की नाही होतं बऱ्याच गोष्टी जाऊ द्या आपल्याला एक पंगत देऊन टाका बिंदास कोणतीही द्या किती खर्च येईल काय न्यायचंय बरोबर 2-3 कीर्तन केले नाही साधायचं एवढं काय चालतं काय त्याच्यामध्ये एवढं नानाचा आपला हाऊस आहे बाबा विठ्ठल काय सांगतो जाऊ दे तुमच्या विषय सासूरवासीच्या जीवनामध्ये संयोगावियोगात्मक तिचं जीवन असतं माहेरचा संयोग सासरचा संयोग माहेरचा वियोग सासरचा वियोग जर तुला सासरचा संयोग झाला किंवा ह्या गोष्टीपर्यंत तुला ह्या विवाह सोहळ्यामध्ये जीव शिवाच्या लग्नाच्या विवाह सोहळ्यामध्ये आता याचं बरंच लग्न तत्व सांगता येईल आपल्याला हा नाही का ते म्हणतात पंढरपुरात काय वाजत गाजत सोनेरी वाशी पंढरी आत्मा पांडुरंग या पंढरपुरामध्ये जे घोषाचं तत्व काय वाजत गाजत सोनेरी वाशिंग लग्न देवाचं लाग कोणत्या देवाचं जीव शिवाचा लग्नाचा विषय आला बरं तत्व आलंय मायेने बद्ध झालेला जीव आणि तो शिव स्वयंभू असणारा त्यांचा विवाह झाला परिणाम काय झाला त्या विवाह सोहळ्यामध्ये बरंच तत्व आहे महाराज म्हणतात मग तिथे हे सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मुलगी सासरी गेल्यानंतर कोण जातो काय म्हणतात त्याला मुराळी मुराळी ते आठवत नव्हता शब्द मुराळी बरोबर आहे का मुराळी जातो मुराळी मग काव महाराज तो मुराळी कोण होता बोध मुरली बोध मुरारी बोध मुरळी मुरली नाही बरं का मुराळी मुराळी बोध मुराळी शृंगारीला
शृंगारला म्हणजे त्याला नटावलं. आता जो मुराळी आला पुरीला न्यायला, हा आता हे जुना काळ, तुमचा काळ आठवला, त्याला कपडे घ्यायचे. आता काय करतात, ही टायल आणि टोपी शाली, ह्या टायल टोपी शालीवाल्याचा शोध घेतो बा, मला भेटतच नाही कोण्या काढल्या कोणी असतील या टायल आणि आयराच्या साड्या त्या काढल्या कोणी असतील. विचार करतोय काय बुद्धिवान माणूस असेल तो. टावेल जर कमराला पुरा नाही, ते टूप आता ते तुम्ही घेतले दुसऱ्या दुनियाला चालणारच नाही. काय महाराज हे काढलंय गाडी, काय 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 कमाई, काय डोकं कमावल्यावर तपासत नाही हो. पूर्वीच्या मुलाला कपडे घ्यायचे, 5 मुळाला 5 दागिने द्यायचे, अशी होती परंपरा आपल्यामध्ये. बरं आठवतंय आपल्याला काही काही दागिने, एक मणी का आहे ना सोन्याचा काहीतरी द्यायचे, अंगठी नाही का, असे काहीतरी द्यायचे असं म्हणतात जुने लोक. इथं म्हणतात तो बोध नावाचा जो मुराळी आहे, हा तो शृंगारीला म्हणजे त्याला आभूषणाने त्याचा शृंगार केला, त्याला नटवलं, त्याला थटवलं. कुणाला? बोध. आता हा बोध कोण आहे याचं तत्वचिंतन आहे. संतांच्या मुखातून जे नामतत्वाचा बोध होतं, बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली जेव्हा, झाली संध्या संध्या माझा गेला, आत्माराम हा बोध मुराळी प्राप्त झाल्यामुळे, त्याला शृंगारल्यामुळे परिणाम काय झाला, 84चा शिक्का केला. 84चा म्हणजे 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा प्रवास संपला, शिक्का केला. हे का झालं, का झालं तर आम्ही हा मरकुटा नवरा सोडला, देहरूपी नवरा म्हणा, बाकी हे तत्व सगळं सोडलं आणि त्याचा आम्ही दास झालो. प्रमाण आठवलं मला. आता साजनी आठवलं भारी. आता साजनी झाले मिनी संग कोणाचा, विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग. विकल्प रूपी नवरा खतम केला, सोडला. ते सोडायला पाहिजे, सुटत नाही माणसाला, सुटत नाही. एक मला आपली नातेवाईक भेटली, ती गेलो घरी जेवायला, म्हणलं कस काय चाललंय, काय सांगितलं डोनर बाबा, काय ते बरं आहे. नाही तर या मोठ्या सगळे काय दिवस काढले असते. एक मिनिट राहूशी वाटत नाही, पण लेकरा बाळा का पाहून जाऊ दे तिकडे, ते जाऊ द्या. मी असं विचारतो, आपल्याला हप्त्यातून किती वेळा वाटतो घर सोडून जावं, वाटतं की नाही? मला तर वाटत नाही बा, तुम्हाला काय एकदा तरी का वाटतं की नाही? खरं सांगते सगळं, घर सोडूनच जावं वाटतं की नाही एकदा तरी? अहो काही काही महाभागांना रोज वाटत नाही, भाग्यवान आहे पण तरी सोडित नाही. महाराज हे म्हणतात तसं नाही, आम्ही सगळं आता साजनी झाले विने संग, विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग, काम क्रोध ये सोडियेले मांग, गेला मोकळा मार्ग सुरंग, आईचा जोगवा सगळं मोकळं केलं. आणि हे झाल्यामुळे 84चा आणि आता काय झालं माझ्या जीवनामध्ये,
निसंग झाल्यामुळे तुका तुकी उतरला. तुका तुकी म्हणजे जीवरम्य ऐक्य झालं. आणि संतांनी काय केलं, सहानुभूतीचा कौल दिला. म्हणजे तुम्ही त्या ब्रह्मस्थितीवर जाऊन पुन्हा जर इथे आला तरी चालेल. सहानुभूतीचा कौल दिला. लाडकी लेखनी संतांची मधवर कृपा बहुतांची. ज्ञानेश्वर अरे आज सहावा दिवस असेल कमी. 5वा दिवस तरी 5 दिवस याला म्हणता आता साधनी. आता कळालं सक्षम असो. हे निसंग झाले असं होतं ना, कुठे काही दुसरं पडून जात. लाडकी लेखनी संतांची मधवर कृपा बहुतांची. 11:30 वाजले. राव तुम्ही रंगलो 1 वाजेपर्यंत चालू हटणार नाही माणसं. हे हा माणूस उदाहरण आहे बघा. एकदा डोकरीला मारली टाकलाच ना निवदिशी होणार आम्ही सगळे टाकली करते. कारखाने पारायला होतो. सगळे मला पाहिला गाडी घेऊन उचललं मला केलं निवड. तुम्हाला सांगू असं कीर्तन झालं. 12 वाजे लोक म्हणत हो समोर. आता हा माणूस हा साक्षीला विचारा मी गेलो. जसा देश तसा बेश घेता येतो. रंगून गेलो राव. मला क्षमा मागतो सगळ्यांची. लाडकी लेखनी संतांची मधुर कृपा बहुतांची. सज्जन मार्पण अभंगाचा शब्दाशी अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला. बरोबर माझ्या गुरुजींवर चुकीचं दर्शन वाटले असेल. माझ्यावर माफ करा. या ठिकाणी तुम्ही सर्व प्रेमाची माणसं, पारमार्थिक प्रेमाची, पारमार्थिक जिव्हाळ्याची, जरी व्यावहारिक संबंध असले परंतु सर्व तुम्ही मंडळी पारमार्थिक प्रेमातूनच माझ्याबरोबर सर्व साधता बोलता. हा खऱ्या अर्थाने मला पारमार्थिक स्वाभिमान आहे. अभिमान नाही, स्वाभिमान आहे. असं प्रेम वारंवार तुमच्याकडून प्राप्त होत राहावी हनुमंतरायाची प्रार्थना करतो. तुम्ही सगळ्यांनी नियमाचं पालन केलं, तुम्हाला धन्यवाद देतो. असा उत्तरोत्तर हा भगवंताचं कार्य तुमच्या हातून घडत राहू. तरुण मंडळ यामध्ये विशेष सहभागी हो. उत्तरोत्तर अशी परमार्थिक सेवा घडत राहावी. तुम्हाला सद्बुद्धी भगवान मारुतीला प्राप्त करून देऊ ही मी या ठिकाणी प्रार्थना करतो. मृदंगाचार्य महाराज, सचिन महाराज, विलास महाराज, किसन महाराज, सगळे महाराज मंडळी, रामनाथ महाराज, आपल्या गावातील सगळे तरुण भजनी मंडळ सगळ्यांना त्यांच्याकडून अशीच उत्तरोत्तर भगवान परमात्मा सेवा करून घेऊ. धन्यवाद देतो. आपले चोपदार विनयवाले बाबा, हार्मोनियम वादक बाबा सगळ्यांचा गुणदेश करतो. या ठिकाणी वेळात वेळ करून बाबा या ठिकाणी थांबले. आमचे धोंड सर फार दिवसात चाललं होतं. बरेच दिवस कीर्तनाला यायला जमलं नाही. येतो ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनाही धन्यवाद देतो. बाहेरगावून आलेली मंडळी, राजू महाराज, सगळी महाराज मंडळी, बाहेरगावची भजनी मंडळी सगळ्यांना धन्यवाद देऊन सगळ्यांना गुणदेश करतो. तरी नव्हते कृती अधिक सत्य करून घ्या. तुम्ही काय काय पामरे बोलायला उत्तरे बरे त्या विषयावरून बरे बोलवी. जय
मिनिट थांबा. आज आपल्या सप्ताहाचा 5वा दिवस.